पनवेलमधील ऐतिहासिक वडाळे तलावाचा रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने कायापालट होणार आहे। तलावाला होत असलेली हानी पाहता एक उपक्रम राबविला जाणार आहे। पनवेलच्या ऐतिहासिक वडाळे तलावाला होत असणारी हानी पाहता त्यावर रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने एक उपक्रम राबविण्यात येत आहे। वडाळे तलाव गणेश विसर्जनामुळे तसेच काही बांधकामाचा भराव यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होत आहे आणि हीच कमतरता दूर करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने गणेश विसर्जनासाठी तलावात 7.5 गुंठ्यात बांधकाम करण्यात येणार आहे, जेणेकरून विसर्जनामुळे किंवा निर्मल्यामुळे तलावाला नुकसान होऊ नये। थोरल्या बाजीराव पेशव्यांचं सैन्य या उत्तरेच्या मोहिमेवरून वसई मार्गे पुण्याला जात होतं, त्याच्या वाटेमध्ये लागणारं हे पनवेल गाव, चिमाजी अप्पांच्या सैन्यपत्त्याखाली लढणारं हे सैन्य जेव्हा पनवेलला आलं त्यावेळी सैन्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती। अन्नासाठी दाही दिशा वणवणणारं हे सैन्य गावाच्या गावात लुटत होतं। पनवेलच्या वेशीवर आल्यानंतर चिमाजी अप्पांनी पनवेलचे त्यावेळचे उद्योगपती बापट यांना निरोप पाठवला की आमच्या सैन्याची शिबंदीची तजवीज करा, अन्यथा आम्ही हे गाव लुटू। त्यावेळी बापटांनी थोरल्या बाजीरावांचं सैन्य, ज्याचे सेनापती चिमाजी अप्पा होते, त्यांच्या सैन्याची शिबंदी म्हणजे त्यांच्या जेवणा खाण्याची सोय या ठिकाणी केली, या वेशीवर केली। अर्थात त्याच्या बदल्यात त्या सैन्याने खणून जो तलाव पनवेल गावाला करून दिला, त्या शिबंदीच्या बदल्यात दिलेला हा तलाव म्हणजेच हा वडाळे तलाव। ऐतिहासिक असा हा वडाळे तलाव, या तलावामध्ये आज अत्यंत जैविक संपत्ती आपल्याला सापडते, पाहायला मिळते। उजव्या बाजूला हा काढलेला गाळ अत्यंत बोलका आहे। साधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये विसर्जित केलेल्या मूर्त्यांचे ढाचे, त्यांचा काथ्या असा हा कचरा आहे, ज्याचं विघटन होत नाही। हे असणारं प्लास्टर ऑफ पॅरिस याचा थरचा थर काढला जातोय। जेसीबीने गोळा केलेला थर आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघू शकता। आणि अशा प्रकारे ऐतिहासिक तलावाचं आणि या सुंदर तलावाचं सौंदर्य अबाधित राहावं म्हणून रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या वतीने या ठिकाणी एक प्रोजेक्ट हातात घेतला जातोय। या ठिकाणी माझ्या पाठीमागे हा तलाव बांधण्यात येणार आहे। मूर्त्यांचं विसर्जन केवळ याच तलावात केलं असल्या कारणाने बाकीच्या तलावाचं सौंदर्य आणि त्याच्यात प्रदूषण होणार नाही अशी अपेक्षा आहे। थोड्याच वेळामध्ये आपण हा उद्घाटनाचा सोहळा पाहणार आहोत। गुरुवारी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे माजी प्रांतपाल डॉक्टर गिरीश गुणे व अध्यक्ष हितेश शहा यांना माननीय विवेक पाटील व माजी नगराध्यक्ष जे म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या।